त्या पट्टीच आहे तिथं, त्या एक बोरच्या समोर आहे. पानं मोज ना पानं. पंधरा दिवसाच्या सततधार पावसानंतर जिल्ह्यात उघाड मिळाली आहे. आणि जर पाहिलं तर सोयाबीन जे पीक आहे नगदी असलेलं, या पिकावरती पिवळा येलो मोजॅक, उंटअळी आणि तंबाखूचे पाणी खाणाऱ्या अळीने हा प्रादुर्भाव झालेला आहे. एकंदरीत तर आपण जर पाहिलं तर पावसाने उघाड मिळतात शेतकरी हा फवारणी डवरणीच्या कामाला लागला आहे. मात्र अति पाण्यामुळे सोयाबीनचं पीक जे आहे हे पूर्णतः पिवळं पडण्याच्या मार्गावरती आहेत. किंबहुना जिल्ह्यामध्ये जवळपास 2.5 ते 3 लाख हेक्टरवर सोयाबीनची लागवड झाली. यापैकी उमरखेड, महागाव, पुसद या भागामध्ये आणि यवतमाळच्या काही भागामध्ये येलो मोजॅक हा सोयाबीनवर आढळून येत आहेत. आपल्यासोबत आहेत ते शेतकरी. काय नेमकी परिस्थिती आहे? यावर्षी अति पाऊस झालेला आहे, मागच्या वर्षी नुकसान झालं होतं, यावर्षी अति पाऊस झाले, सोयाबीनची काय स्थिती आहे? गेल्या वर्षी पुष्कळ पाऊस झाला होता, पण गेल्या वर्षी नाही, गेल्या वर्षीपेक्षा जास्त पाऊस या प्रमाणात जास्त झालेला आहे. आणि जास्त पाऊस झाल्यामुळे आज आमचं सोयाबीन अशा पद्धतीने झालेलं आहे. असं वाटते की यावर्षी आम्हाला उत्पादनामध्ये घट होण्याची शक्यता आहे. म्हणून कुठंतरी कुठला रोग या पिकावरती आढळून येतो? येलो मोजॅक आणि उंटअळी खूप प्रमाणात आलेले, त्यामुळे आमचं उत्पादन घटण्याची शक्यता आहे. निश्चितच आपण जर पाहिलं तर उंटअळी, येलो मोजॅक आणि तंबाखूचे पाणी खाणाऱ्या अळीने या सोयाबीनवरती मोठा प्रादुर्भाव झालेला आहे आणि शेतकऱ्यांच्या उत्पादनात मोठी घट येण्याची शक्यता आहे. निलेश पाळके, एबीपी माझा, यवतमाळ. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.